जनावरांची कत्तल करून मांसाची विक्री करण्याकरिता वाहतूक करणारे आणि गोमांस विकत घेणारे एकूण 6 जण क्राईम ब्रँच युनिट 1च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार विलास चारोस्कर आणि नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार खोडेनगर नाशिक येथे जनावरांचे मांस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच जनावरांचे मांस घेऊन विक्री करता येणाऱ्या होंडा सिटी कार क्रमांक MH02BY 6848 या गाडीमध्ये शाहरुख निसार पिंजारी, समीर खलील शेख, अयान जब्बार शेख, असिफ हुसेन कुरेशी, हुजैफ कुरेशी आणि अरमान इस्माईल शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कार्स, जनावरांचे मांस असे एकूण 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम साळुंखे, पोलीस हवालदार महेश साळुंखे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, अप्पा पानवळ, राम बर्डे, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, समाधान पवार आदींनी ही कारवाई केलेली आहे. NCN न्यूजसाठी रोहन धनी, नाशिक.